नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून ठेवू व्यक्तिविशेष नमस्कार श्रोते हो, मी आरजे निशा रेडिओ MPSC गुरुच्या व्यक्तिविशेष या सत्रात तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आपण व्यक्तिविशेष हे सत्र नेहमी ऐकत असतो. त्यामध्ये आपण सामाजिक, कला, विज्ञान, क्रीडा अशा सर्व प्रकारच्या क्षेत्रांमध्ये ज्या व्यक्तींनी त्यांची उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे व त्यांच्या कामगिरीचा सर्वत्र ठसा उमटवला आहे अशा सर्व थोर आणि महान व्यक्तींची जीवनगाथा आपल्या व्यक्तिविशेष या सत्रामार्फत जाणून घेत असतो. चला तर मग आज आपण जाणून घेऊया अशाच एका थोर आणि महान व्यक्तीची जीवनगाथा, ज्यांचे नाव आहे चिंतामण कोल्हटकर. हे मराठी रंगभूमीच्या इतिहासात बहुरूपी प्रतिभेचा झगमगता दीप म्हणून ओळखले जाणारे चिंतामणराव गणेश कोल्हटकर यांचा जन्म 12 मार्च 1891 झाला. हे मराठी गद्यनट, दिग्दर्शक, नाट्य निर्माते, लेखक आणि रंगभूमीचे कुशल संघटक म्हणून अजरामर झाले. रत्नागिरी जिल्ह्यातील नेवरे या गावात त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील वर्तमानपत्र लेखक व प्रभावी वक्ते होते. मात्र चिंतामणराव अवघे 7 वर्षांचे असताना वडिलांचे निधन झाले आणि त्यांच्या कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले. शिक्षणात विशेष गती नसल्याने काही काळ त्यांनी पिढीजात शेतीही केली, परंतु त्यांच्या मनात कला आणि अभिनयाची प्रखर ओढ होती. म्हणून 1907 साली सातारा येथे रंगभूमीवर तुकाराम या नाटकातील मंबाजी ही भूमिका साकारून त्यांनी व्यावसायिक नाट्यप्रवेश केला आणि पुढील सुमारे 5 दशके मराठी रंगभूमीवर आपली उमीद छाप उमटवली. नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ते महाराष्ट्र नाटक मंडळीत दाखल झाले. त्यानंतर पुढे भरत नाटक मंडळीत 1912 आणि 1914 मध्ये किर्लोस्कर नाटक मंडळी येथे त्यांनी काम करताना आपल्या दमदार गद्य अभिनयाने आणि प्रभावी संवादफेकीने लौकिक मिळवला. 1918 मध्ये त्यांनी दीनानाथ मंगेशकर व कृष्णराव कोल्हापुरे यांच्या सहकार्याने बळवंत संगीत नाटक मंडळीची स्थापना केली. या संस्थेमार्फत गद्य आणि पद्य यांचा संगम घडवणाऱ्या अनेक गाजलेल्या नाट्यकृती रंगभूमीवर आल्या आणि कोल्हटकर व मंगेशकर हे जोडीने संगीत नाट्य परंपरेला नवे वैभव दिले. कोल्हटकरांनी साकारलेल्या भूमिका वैविध्यपूर्ण आणि प्रभावी होत्या. पुण्यप्रभावमधील वृंदावन, राजसन्यासमधील कमलाकर व साबाजी, भाऊबंधनमधील घनश्याम, एकच प्यालातील सुधाकर, मानापमानमधील लक्ष्मीधर, द्रौपदीतील शकुनी मामा आणि शिवसंभवमधील लखुजी जाधव, बेबंदशाहीतील संभाजी, संशय कल्लोळमध्ये फाल्गुनराव, रणदुंदुभीतील मातंग युवराज, संन्यस्त खडकमधील विक्रमसिंह, हॅम्लेटमधील चंद्रसेन अशा असंख्य भूमिका त्यांनी समर्थपणे साकारल्या. ऐतिहासिक, पौराणिक, सामाजिक, शोकांत आणि विनोदी अशा सर्व प्रकारच्या नाटकात त्यांनी अभिनयाची बहुविविधता सिद्ध केली. त्यांच्या अभिनयात आवाजाची पट्टी, देहबोली, संवादातील ठामपणा आणि प्रसंगानुरूप भावप्रदर्शन यांचा उत्कृष्ट मेळ आढळतो. त्यांनी राम गणेश गडकरी यांचे अपूर्ण राहिलेले वेड्यांचा बाजार हे नाटक पूर्ण करून रंगभूमीवर आणले. ही त्यांच्या साहित्यिक जाणीवेची साक्ष आहे. तसेच विनायक दामोदर सावरकर, वासुदेव शास्त्री खरे, वीर वामनराव जोशी अशा नामवंत लेखकांकडून नाटके लिहून घेऊन त्यांनी ती मोठ्या दिमाखात सादर केली. त्यामुळेच मराठी नाट्यलेखन आणि नाट्यप्रयोग यांच्यातील दुवा अधिक बळकट झाला. पुढे जाऊन 1930च्या दशकात मराठी संगीत रंगभूमीला प्रेक्षकांचा प्रतिसाद कमी होऊ लागल्याने कोल्हटकरांनी चित्रपटसृष्टीकडे वळण्याचा निर्णय घेतला. 1933च्या सुमारास त्यांनी चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली. 1942 साली प्रदर्शित झालेल्या वसंत सेना या चित्रपटातील शकार ही त्यांची भूमिका विशेष गाजली आणि पडद्यावरही त्यांनी आपली अभिनय छाप उमटवली.
स्वतःच्याच कंपनीत नोकर म्हणून काम करण्याची वेळ येणे ही त्यांच्या दृष्टीने वेदनादायी घटना होती. तरीही या संकटातून सावरत त्यांनी पुन्हा नाटकाकडे वळण्याचा धाडसी निर्णय घेतला. गंगाधर पंत लोंढे यांच्या राजाराम संगीत मंडळीत तसेच मोगर अंगणीकर यांच्या नाट्यनिकेतनमध्ये त्यांनी काम केले. पुढे ललित कलाकुंज ही स्वतःची नाट्यमंडळी स्थापन करून त्यांनी नवोदित कलाकारांना संधी दिली. याच संस्थेमुळे पुढे पु ल देशपांडे यासारख्या प्रतिभावंतांचा उदय झाला असे मानले जाते. कोल्हटकरांचा प्रभाव केवळ मराठीपुरताच मर्यादित नव्हता. त्यांनी हिंदी व उर्दू नाटकातही भूमिका साकारल्या. पुण्यप्रभावमधील त्यांच्या भूमिकेबद्दल मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी त्यांचा सत्कार केला होता. त्यांच्या विविधरंगी अभिनयामुळे भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी त्यांना बहुरूपी असे संबोधल्याची नोंद आढळते. याच नावाने आजही ते ओळखले जातात आणि म्हणूनच बहुरूपी याच नावाने त्यांनी त्यांचे आत्मचरित्र लिहिले, ज्याला 1958 सालचा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला. हा मराठी रंगकर्मीला मिळालेला मानाचा सन्मान होता. त्यांच्या माझे नाटककार या पुस्तकात त्यांनी समकालीन नाटककारांच्या व्यक्तिरेखा जिवंत शब्दात उभ्या केल्या. पुण्यावतार हे त्यांचे 5 अंकी नाटक 1666 साली मुंबईतील अंतरनाट्य संस्थेने रंगमंचावर सादर केले. यावरूनच त्यांच्या साहित्यकृतींचे दीर्घकालीन महत्त्व अधोरेखित झाले. सुमारे 50 वर्षाच्या प्रदीर्घ कारकिर्दीत कोल्हटकर कधी नट, कधी दिग्दर्शक, कधी लेखक तर कधी नाट्यसंघटक म्हणून रंगभूमीशी अखंड नाते राखून होते. त्यांच्या शिष्यांमध्ये विश्राम बेडेकर, पु ल देशपांडे, चंद्रकांत गोखले, वसंत शिंदे, शांताजोग यासारख्या कलाकारांचा समावेश होतो, जे पुढे स्वतःच्या कर्तृत्वाने नावारूपाला आले. 1946 साली अहमदनगर येथे भरलेल्या 35व्या आणि 1949 साली कोल्हापूर येथे भरलेल्या 36व्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले. ही त्यांच्या नेतृत्व गुणांची पावती आहे. त्यांच्या रंगभूमी सेवेबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना सुवर्ण पदक देऊन गौरविण्यात आले. त्यांचा मुलगा चित्तरंजन कोल्हटकर हे सुद्धा नाट्य अभिनेते होते. तर नात विनिता करमकर यांनी त्यांचे चरित्र बलवंत चिंतामणी या नावाने लिहून त्यांच्या कार्याचा अभ्यासपूर्ण आढावा घेतला. 23 नोव्हेंबर 1959 रोजी त्यांचे निधन झाले. परंतु त्यांच्या अभिनयाची परंपरा, नाट्यदृष्टी, संघटन कौशल्य आणि साहित्यिक योगदान आजही मराठी रंगभूमीच्या इतिहासात तेजोमय आहे. गद्य आणि पद्य परंपरा आणि आधुनिकता, रंगमंच आणि चित्रपट यामध्ये सेतू उभारणारा हा बहुआयामी कलाकार खऱ्या अर्थाने मराठी नाट्यविश्वाचा बहुरूपी सम्राट ठरतो. विद्यार्थी मित्रांनो, आज दिनांक 12 मार्च आणि आज चिंतामण कोल्हटकर यांचा जन्मदिन आहे. स्पेक्ट्रम अकॅडमी पुरस्कृत रेडिओ MPSC गुरुच्या व्यासपीठाकडून या महान नेत्याला विनम्र अभिवादन. त्यांच्या जन्मदिनानिमित्त आपण त्यांची संपूर्ण जीवनगाथा नुकतीच जाणून घेतली. मित्रांनो, मला खात्री आहे की ही माहिती तुम्हा सर्वांना नक्कीच आवडली असेल. या माहितीबद्दल तुम्हाला जर काही अभिप्राय द्यायचे असतील तर त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698869880 म्हणजेच 8698869880. तसेच तुम्ही ऑडिओ किंवा मेसेज स्वरूपातही तुमचे फीडबॅक आमच्यापर्यंत पोहोचवू शकतात. श्रोते हो, यापुढेही हे सर्व कार्यक्रम असे सुरू राहतील. तत्पूर्वी मी RJ निशा तुम्हा सर्वांची रजा घेते. पुन्हा भेटूया आपल्या व्यक्तिविशेष या सत्रात आणि जाणून घेऊया अशाच एका थोर आणि ज्येष्ठ व्यक्तीची जीवनगाथा. धन्यवाद.